आम्ही आलोय आणि आज जायचं उद्या जायचं असं करून ती गाडी उद्या घेतली आणि गाडी झाली नाही. आम्ही त्यांना कळवलं. Gentlemen, hello, welcome. Excuse me, hello. Attention! Hello, please have a seat. बसून घ्या. Please make sure that you are comfortable so that we can start our little program tonight. आज आपण सगळे इकडे भेटले आहोत आमच्या लाडक्या आजोबांचा 75th बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि मी बिफोर म्हणजे सगळ्यांना आधी माईक देऊन ते काय बोलतील वगैरे ते बोलायच्या आधी आजोबा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अँड वी लव्ह यू ऑल. तरी खूप बोलायला लागते म्हणून मला चान्स मिळाला नाही नंतर. सो आम्ही सगळे भेटलो होतो आणि आम्ही विचार केला की आजोबांचा 75th बर्थडे आहे तर काहीतरी विशेष असं वेगळं पण छोटंसं कार्यक्रम करायला हरकत नाही. म्हणून आम्ही आमच्या पॅरेंट्सना विचारलं, निकिता, चिन्मय, देविका यांना सगळ्यांना विचारलं. And we have come up with a short program, a short, sweet, simple, that's it. Nothing too much. So we'll like to start this program tonight and I'll pass over to Niyata now. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता आपण सगळ्यांचे एक थोडेसे आजोबांना आम्ही घरी काय करतो किंवा काय असे थोडेसे नमुना दाखवणार. तर पहिले विल वेलकम संदीप केजकर, माय डॅडी. He has written a kavita for you specially. Welcome, Papa. नमस्कार. आजोबांना काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक मी कविता केली आहे. त्या कवितेचा पार्श्वभूमी अशी थोडक्यात सांगतो की जेव्हा काका म्हणजे शासन सेवेत होते आणि त्या शासन सेवेतून त्यांनी पुन्हा एक नोकरी धरण्याचा प्रयत्न केला. शिर्डी संस्थानला ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून गेले आणि मग शिर्डी संस्थानमधून आल्यानंतर त्यांनी योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगाचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर ती योगा शिकवायला लागले. तर हा जो संदिग्ध पिरियड आहे शासन सेवेतून निवृत्त होणे ते योगा टीचर, तर ह्या पिरियडमध्ये जो बदल झाला आणि त्या बदलामुळे आज संपूर्ण शिरपूरकर कुटुंब आणि केजकर कुटुंबसुद्धा मुंबईमध्ये व्यवस्थित सुखी आहे. तो बदल आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. त्या बदलावर आधारित एक कविता आणि त्यांना शुभेच्छा या कवितेतून मी दिलेल्या आहे. मी कविता वाचतो. कवितेचं नाव आहे सुवर्णयोग. जेव्हा बदलली सारी विचारधारा, जेव्हा बदलली सारी विचारधारा, तेव्हा बदलली भाग्यरेखा, तेव्हा बदलली भाग्यरेखा. जेव्हा बदलली विचारांची दिशा, जेव्हा बदलली विचारांची दिशा, तेव्हा बदलली जीवनरेखा. जेव्हा बदलली विचारधारा, जेव्हा बदलली विचारधारा, अंतर्बाह्य सारे बदलून गेले. सद्गुणांचे आलेख वरवर गेले, सद्गुणांचे आलेख वरवर गेले आणि शासन अधिकारी चक्क गुरुच झाले. पतंजली योग यांनी सहज अवगत केला, पतंजली योग यांनी सहज अवगत केला. अनन्य साधारण असा योग आला, अनन्य साधारण असा योग आला. योग यांनी अवगत केला ते केला, योग यांनी अवगत केला ते केला आणि दुसऱ्यांनाही शिकवू लागला, आणि दुसऱ्यांनाही शिकवू लागला. भूतकाळ सारा पुसून टाकला, वर्तमानात आनंदाने जगू लागला. विचार बदलला, आचार बदलला, विचार बदलला, भविष्य बदलले. जेव्हा बदलली विचारांची दिशा, जेव्हा बदलली विचारांची दिशा, आम्हासाठी एक सुवर्णयोगच ठरला, आम्हासाठी एक सुवर्णयोगच ठरला. तेव्हा या योगगुरूची शतसंवत्सरी, तेव्हा या योगगुरूची शतसंवत्सरी भविष्यात आम्हा करू दे साजरी, भविष्यात आम्हा करू दे साजरी. हीच आहे ईश्वरा मागणी आज या मंगलदिनी.
त्यानंतर अजून एक मी कविता वाचतो. या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे, ही कविता सुद्धा काकांनाच लागू आहे. कारण असं की मूळ म्हणजे काकांना शिरपूरकर घराण्याचं मुंबईतलं आद्य पुरुषच म्हणावं लागेल. कारण ते स्वतः एकटे आले सुरुवातीला मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर जो परिवार वाढला. त्यामुळं तर हे सर्व आतापर्यंत करताना त्यांनी काही कुणाचं मार्गदर्शन घेतलेलं नाही. म्हणजे ते काही एखाद्याला असं गुरु करून त्याच्या पाठीमागे चालत गेले तर असं नाही. त्यांनी ते स्वतः त्यांच्या मनाने हे साम्राज्य उभं केलं. एवढे शासन सेवेत होते, मी त्यांना पाहिलं मंत्रालयामध्ये. त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येणारी लोक मी पाहिली आहेत स्वतः. पण हे कुठे जात आहेत दुसऱ्याकडे सल्ला घ्यायला, असं मी काही कधी पाहिलं नाही. तर तेच आजपर्यंत यांच्याकडे सल्ला घ्यायला लोक येतात, योगाचा किंवा कसला आहे आरोग्याचा. हे दुसऱ्याकडे कोणाकडे सल्ला घ्यायला जात आहेत असं नाही. म्हणजे यांना थोडक्यात ते गुरु यांनी केलेलाच नाही. आणि स्वतःचं मन, स्वतःचा अभ्यास हेच त्यांचं गुरु आहे. तर या पार्श्वभूमीवर ही कविता आहे, यावर आधारित. या कवितेचं नाव आहे सर्वव्यापी मन. मन माझे गुरु रे मन माझे गुरु. म्हणजे त्यांचं मन हे गुरुच आहे, मनच गुरु आहे. नेई मज पैल पारू, नेई मज पैल पारू, जेवी भल भवसागरी तारू. दावी मज सत्वर मार्ग, होता विचारांचे युद्ध सुरू. मन माझे गुरु रे मन माझे गुरु. मनहि राधा मनहि कृष्ण, मनहि शक्ती मनहि मुक्ती. पूर्वज आणि तेच वंशज, चंचल जेवी पाखरू. मन माझे गुरु रे मन माझे गुरु. मनहि राम मनहि कृष्ण, मनहि आत्मा अन परमात्मा. तेची करता आणि करविता, समय सूचक कल्पतरू. समय सूचक कल्पतरू. मन माझे गुरु रे मन माझे गुरु. मन वर्षा मनहि मयूर, मन वर्षा मनहि मयूर. मन ही चंचल मन अविनाशी. मनहि हिमालय मनहि सागर. मनहि लगाम अन मनहि वारू. मन माझे गुरु रे मन माझे गुरु. अशा प्रकारे या दोन कविता मी सादर केलेल्या आहेत. या दोन्ही मनापासून त्यांना उद्देशून लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला पण अनुरूप आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे परत एकदा पार्श्वभूमी सांगतो की एखादा सरकारी कर्मचारी परत दुसरी नोकरी रिएम्प्लॉयमेंटच्या शोधात असतो. मंत्रालयात ते सर्वजण रिएम्प्लॉयमेंटच्या शोधात असतात. कुठल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये, कुठे कशामध्ये नोकरी करायची, परत नोकरी, परत नोकरी आणि अगदी शेवटपर्यंत नोकरी करायची. तर त्यांनी जी ती परिस्थिती म्हणजे टाकून दिली, म्हणजे ती जी वृत्ती आहे ती टाकून दिली, नोकरी करायचीच नाही आणि ते योगा शिकवायला लागले. तो जो टर्निंग पॉईंट आहे आयुष्याचा, तो टर्निंग पॉईंटमुळे आज आम्ही सर्वजण सुखी आहोत. हे या कवितेचं परत Okay, now everybody will like to say a few words. First we'll start with my mother, Madhuri Keskar. She would like to say a few words. आता काका आम्ही काका म्हणतो, पण ॲक्च्युली वडील आहेत आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे काका म्हणण्याची जी सगळ्यांना सवय लागली ती आजतागायत राहिलेली आहे. काकांबद्दल सांगायचं म्हणजे गाईड, मेन तर गाईडच होते. ते प्रत्येक गोष्टीत ते गाईड करायचे. कुठल्याही अडचणीच्या वेळेस ते प्रथम धावत यायचे आणि कुठलेही प्रॉब्लेम्स असतील आयुष्यामध्ये तर त्यांचं ओपिनियन घेतल्याशिवाय आम्ही कधीच पुढे सरकायचो नाही. आणि वी आर लकी दॅट ॲट दिस स्टेज, नाव आय एम 49-50, सो ॲट दिस स्टेज ऑल्सो आय एम गेटिंग त्यांचं काय गायडन्स अजूनही आम्हाला मिळतोय आणि यापुढे मिळत राहणार आहे. आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आय शुडंट से थँक्यू बट स्टील वी हॅव टू से बिकॉज ही हॅज डन अ लॉट फॉर अस. Because of him, we have studied, we have become intelligent, educated. Thank you so much. थँक्यू अर्चना, खूप लागली. माझा टार्गेट आहे, माझा बोट जिकडे जाईल त्या लोकांना उभं राहायला लागणार आहे. आता नाही, माझा बोट माझ्याकडे जाणार नाही. बघूया आता तिकडनं कोण आहे.
Yeah, he's hiding. My dad, please welcome him. Come on. Dad, come on. Give him a round of applause. Come on, please. मला माहित होतं हा असा काहीतरी टार्गेटपणा करणार म्हणून मी तयारीने झालो होतो. बट आय वॉन्टेड टू बी लास्ट. नेवर द लेस्ट. जेव्हा आपल्याला एखाद्या आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा शक्यतो बऱ्याच लोकांना आपल्या मातृभाषेत भावना व्यक्त करता येत नाही आणि मग परकीय भाषेचा आधार घ्यायला लागतो. म्हणून मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे. I told you. No, I'm going to take 2 minutes. 40. Well, this is on behalf of all your children, Dad. What can we say to someone who has always been one of the most essential part of our world? Someone who took us by the hand when we were little and helped to show us the way. What do we say to someone who stood by to help us grow, providing love, strength, and support, so we would become the person we are today? What can we say to let him know that you are the best there is, and that we have inherited some of your wisdom and your strength? You have always made the efforts to listen and share. You are always there when you are needed. It warms my heart, it warms our heart to know how much you care. And with that knowledge, our worries are defeated. Kaka, you are truly admired and adored, and as your children, we hope that you know these sentiments fill us each day of the year, and our love for you continues to grow. Many happy returns of the day. Okay, thank you, Dada. That was touching, beautiful. आता हो गया. Again, my finger points to one person only. So, Deepak Kaka. Come on. Round of applause, please. मी काय तयारी करून आलेलो नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि ज्यावेळी आता थोडंफार आयुष्यात यश मिळालेलं आहे त्यामागे जे आमची शाळेमध्ये असताना जे काही काकांनी कष्ट घेतले आमच्यासाठी त्यामुळे आज यशस्वी झालेलो आहोत. मला पहिले स्टेजवर उभं करायचं श्रेय जातं ते काकांना. त्यांनी मला माझ्यासाठी भाषण लिहून काढायचे आणि सांगायचे आता स्पर्धेमध्ये भाग घे, आणि मी असा थरथर कापत ते भाषण द्यायचं. सुदैवाने मला पहिलं बक्षीस मिळालं आणि त्याच्यानंतर पुढचं दुसरं बक्षीस स्पर्धेसाठी गेलो आणि आजही मी मोठे ज्यावेळी लोकांसमोर प्रेझेंटेशन करतो त्यावेळी मला त्या पहिल्या भाषणाची आठवण येते जे काकांनी लिहून दिलं होतं. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. माझा अभ्यास ते कसे घ्यायचे ती एक फार गमती. आमच्याकडे एक बेड होता. तो बेडच्या जवळ आम्ही जवळजवळ बसायचो आणि त्यांचा गणित आणि इंग्लिश अतिशय आवडती विषय. सुरुवातीला ते विचारायचे, एखादा प्रश्न विचारायचे, तो नाही आला की अशी इथे टपलीत बसलेलीच. मग हळूहळू आमच्या दोघातलं अंतर वाढत जायचं आणि सगळ्यात शेवटी मी बेडच्या खाली पडतो की काय, ते जागच्या जागी तिकडेच, मी खाली पडतो की काय अशी भीती वाटायची. नंतर परीक्षा देऊन आलो की प्रश्न घ्यायचे आणि विचारायचे, या प्रश्नाचं काय केलं, हा आला नाही. हा दुसरा पुढचा प्रश्नाचं काय केलं, याचा अभ्यासच केला नव्हता. तिसऱ्याचं काय आलं, हा दिसलाच नाही. अशा प्रकारे आमचा संवाद चालायचा आणि त्याच्यानंतर एक ठरलेला असा मार हा असायचा. पण त्यांनी जे काही शिकवलं ते आजही आम्हाला उपयोगी पडतं.
आणि आज मी विचार करतो की ज्यावेळी मला चिन्मयचा अभ्यास घ्यायचा असतो त्यावेळी तो मला जमत नाही. मग मी विचार करतो की काका कसे घ्यायचे अभ्यास, आणि त्यांनी ज्या प्रकारे घेतला ते खरोखरी मला अजूनही जमत नाही. ते सगळं जे काही करते ते स्मिता करते, आणि ते खरंच कठीण काम आहे. त्याच्यानंतर त्यांचं तुम्हाला आवडीचं एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना इंग्लिश पिक्चर बघायची फार सवय होती. ते एकटेच बघायचे, आणि नंतर घरी आल्यावर आम्हाला स्टोरी सांगायची. त्यातल्या त्यात अल्फ्रेड हिचकॉक हा त्यांचा, त्याच्यावरचे बरेचसे त्यांनी पिक्चर बघितले आणि आम्हाला ते सांगायचे स्टोरी, आणि खरोखरच छान वाटायचं आम्हाला ते स्टोरी ऐकताना. नंतर त्यांनी बरीच इंग्लिश, आम्ही सगळं मोठे कुटुंब असल्यामुळे त्यांनी कष्ट घेतले. ते इंग्लिश शिकवायचे प्रायव्हेट क्लासेसमध्ये, गणित शिकवायचे, किंवा बऱ्याचदा आई सांगायची की ते बाहेर अशी अलाउन्स वगैरे एक्स्ट्रा मिळतो म्हणून बाहेर फिरायचे, आणि अशा प्रकारे आमचं घर चालायचं. पण आज मागे वळून बघताना असं वाटतं की त्यांनी जे कष्ट घेतले ते खरोखरीच आज कामी आलेले आहेत, आणि आम्हाला फार बरं वाटतं की सगळ्यांना सांगायला की हे आमचे बाबा आहेत. आणि अजूनही या वयात ते लोक म्हणतात, आम्ही कुठेही गेलो तर लोक सांगतात की अरे मला शिरपूरकर सर म्हणजे तुमचे कोणी आहेत का वगैरे. तर आम्हाला खरोखरीच बरं वाटतं, आणि एवढंच मी बोलतो फक्त. आणि तुम्हाला अजून दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहोत हीच सदिच्छा. धन्यवाद. जस्ट टू सप्लिमेंट व्हॉट यू सेड, SSC बोर्डाच्या जेव्हा मी एक्झामला बसलो होतो, पूर्णपणे मॅथमॅटिक्स मला काकांनी शिकवलं होतं. आय मीन ही टॉट अस. सो आय स्टूड फर्स्ट इन द स्कूल in mathematics. I could have been first in the board had I not made those mistakes which he said. I lost 5 marks, and which I came to know when I gave the paper and came out, and when I was reading the question paper, I came to know that this particular subsection I have not answered, this particular part I have not answered, for which they deducted 5 marks. I got 145 out of 150. So if those points which I would have seen that time, I would have been first. So he is, I would say he is born teacher. Kaka is born teacher, and he is excellent in teaching. Even if we go with any problem now, he first understands the problem, go to the root of it, and then discuss the problem with us. He never gives the solution, but the solution evolves. So that's how he is. तुम्हाला माहित नसेल आजोबा, पण सर्वात जेव्हा आम्ही सांगितलं होतं कोण बोलणार, सगळेजण नाही मी नाही बोलणार, तुम्ही बोला. आणि आता जेव्हा बोलायला सांगितलं सगळेजण बोलतो, आम्ही बोलतो, एवढं बोलतो. हा, आता नेक्स्ट. नाही एकदम परफेक्ट. म्हणजे आम्ही पण म्हणजे आता नवीन आहोत, आम्हाला एवढं काही बॅकग्राऊंडमध्ये माहीत नाही आहे, तर तुम्ही बोलता तर आम्हाला पण कळतंय काय झालं होतं. आता अभिषेकचं बोट थांबलेलं आहे स्मिता मामीकडे. चालते आपलं ते. प्लीज वेलकम स्टेज स्मिता शिरपूरकर. राउंड ऑफ अप्लॉज प्लीज. आणि हा स्टार्टर सर्क्युलेट केलेत, सो प्लीज गो अहेड. 16 वर्षापूर्वी बरोबर 7 ऑगस्टला पहिल्यांदा आमच्याकडे दीपक, आई काका, जितू सगळे आमचे पहिल्यांदा मी त्यांच्याशी ओळख झाली. योगायोगाने 7 ऑगस्ट म्हणजे काकांचा 59वा वाढदिवस. त्या दिवशी ते कोणाच्याच लक्षात नव्हतं, अगदी त्यांच्या स्वतःच्या सुद्धा, की आज त्यांचा वाढदिवस आहे. कारण वाढदिवस सेलिब्रेट जाऊ देत, लक्षात ठेवणं ही काही आमच्या शिरपूरकर कुटुंबियांची परंपरा नाही. आणि नंतर 5-6 महिन्यानंतर आमचं लग्न झालं. आमच्या लग्नानंतर 5-6 महिने काका शिर्डीलाच असल्यामुळे त्यांच्याशी माझा संबंध कमी यायचा फार. आणि नंतर 5-6 महिन्यात ते शिर्डी सोडून परत आले.
सुरुवातीला मात्र थोडीशी त्यांच्या पर्सनॅलिटीला मी थोडी दबकून असायचे आणि स्वतःहून कधी त्यांच्याशी बोलायला जायचे नाही. पण नंतर माझी ऑफिसची वेळ आणि त्यांची योगा इन्स्टिट्यूटला जायची वेळ एकच यायला लागली आणि रूटही एकच होता. त्यामुळे आम्ही सकाळी बरोबरच निघायचो. सकाळी नेहमीच माझी घाई असायची. मग काकासुरा म्हणायचे की जाऊ देत, बसनी कशाला, आपण रिक्षाच करू. मग आम्ही दोघं रिक्षाने निघायचो आणि सांताक्रूजला ते उतरून जायचे आणि रिक्षावाल्याला मात्र पार्ल्यापर्यंतचं भाडं द्यायचे आणि निघून जायचे. त्या 30-40 मिनिटाच्या प्रवासात त्यांच्याशी बोलताना असं जाणवायला लागलं की अरे, आपण यांच्याशी कुठल्याही विषयावर अगदी बिनधास्तपणे गप्पा मारू शकतो आणि त्यांच्याविषयी कधी आपुलकी वाटायला लागली हे मला कळलंच नाही. आणि मग छोट्या छोट्या गोष्टींनी ती वाढतच गेली. म्हणजे असं की भाजी आणण्याचं काम काकांचं असायचं. दुधी भोपळा आणल्यानंतर 2-3 दिवस त्यांची भाजीच मी करायची नाही, कारण मला काही आवडत नाही दुधी भोपळा. मग ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर हळूहळू दुधीबरोबर ते थोडासा खवाही घेऊन यायचे. मग आपोआप दुधी हलवा तयार व्हायचा. सुरुवातीचे माझे किचनचे एक्सपेरिमेंट्स काय व्हायचे ते मी सोडून बाकीच्यांना माहिती, पण ते फसलेल्या प्रयोगांना सुद्धा ते नेहमी दाद द्यायचे. आणि सुरुवातीचे आमचे दिवस स्ट्रगलिंग होते. त्या प्रत्येक वेळेला त्यांचा आधार आमच्या पाठीशी होता. मालाडच्या आमच्या छोट्याशा घरात 4 मजले चढून लिफ्ट नसताना सुद्धा दर बुधवारी ते आमच्याकडे राहायला यायचे. चिन्मयला कधी सांभाळायचं असेल तर त्यांच्या कामाच्या वेळा ॲडजस्ट करायचे. अशा कित्येक गोष्टी सांगितल्या तर वेळ कमी पडेल. हा झाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स. पण आम्हाला जसं वडील म्हणून त्यांचं प्रेम आणि सपोर्ट मिळाला, तसं इतरही लोकांना त्यांनी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपल्या ऋणात ठेवलं आहे. कधी मोठे भाऊ म्हणून तर कधी काका म्हणून पुतण्यांची जबाबदारी त्यांनी पार पडली. रेकी, ॲक्युपंक्चर, योगा टीचर म्हणून बऱ्याच लोकांना त्यांनी विद्यादान दिलं. दुखण्यातून बरं केलं. लिस्ट सांगावी तेवढी थोडीच आहे. कधीतरी असंच एखाद्या पार्टी किंवा गेट टुगेदरमध्ये कोणतरी अनोळखी व्यक्ती भेटते आणि सांगते की परवाच मी योगाचा कोर्स केला इन्स्टिट्यूटमध्ये सांताक्रूजला. कोर्स चांगला होता आणि योगा टीचर वॉज एक्सेलंट, मिस्टर शिरपूरकर म्हणून. त्यावेळेला आम्ही प्रेमाने सांगतो, अभिमानाने, की आमचे काका ते. थँक्यू स्मिता काकू, दॅट वॉज रिअली स्वीट. आता काका, आजोबा, इफ यू विल प्लीज कम लिटल फॉरवर्ड. आजोबांना काहीतरी द्यायचं आहे तुम्हाला आजच्या 75th बर्थडेच्या निमित्ताने, प्लीज. नमस्कार. आज मी खूप भाग्याचा दिवस समजतो. माझी मुलगी शिरपूरकर घराण्यात गेल्यानंतर तिचं जे सुख मी पाहतो आहे तेच मला धन आहे. खरं म्हणजे मुलगी सुखात असणं हाच खरा मोठा पैसा आहे आणि ते मला या शिरपूरकर घराण्यांनी खूपच मला समाधान दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितलं. त्यांचा प्रवास म्हणजे पहिली सरकारी नोकरी, नंतर साईबाबांच्या सान्निध्यात गेलेले दिवस, नंतर योगासनामध्ये सांताक्रूजला शिकवण्यातले गेलेले दिवस. असं सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्यांचा किती जणांशी संबंध आलेला असेल आणि एवढा संबंध येऊन सगळ्यांना त्यांनी इतक्या सुंदरतेने वागवलेले आहे आणि एवढी मैत्री चालू ठेवलेली आहे त्यांनी पुढे की आश्चर्य वाटतं. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. त्याचा अभ्यास करतो मी. त्या अभ्यासामध्ये असं मला आढळून आलं की एक रास अशी आहे की ती रास सगळ्यांना सांभाळून घेते आणि ती सांभाळून घेणारी रास त्या नावातच त्याचा अर्थ आहे आणि ती रास म्हणजे तूळ. तूळ म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, ताजवा. आणि तो कसा 1 किलो इकडे असेल तर 1 किलो या बाजूला सामान देणार तो. तर त्याचा अर्थ असा की सगळ्यांना सांभाळून घेऊन जाणारी जी व्यक्ती असते ती नॉर्मली तूळ राशीची असते. हा माझा अभ्यास अगदी निश्चितपणे मला मिळाला. आणखीन तुम्हाला सांगतो, त्यांची तूळ रास आणि त्याच राशीप्रमाणे ते वागलेले आहे. मला या प्रसंगी इतकं बरं वाटतं आहे आणि त्यांच्याबद्दल इतका आदर वाटतो आहे. त्या आदरापोटी मी त्यांना एक बक्षीस म्हणण्यापेक्षा भेट देतो आहे, तर ती त्यांनी इकडे येऊन जरा स्वीकारावी. त्या भेटीबद्दल मी पहिल्यांदा दाखवतो.
अतिशय उत्कृष्ट आहे. व्हेरी नाईस. आता तुमच्या दिली. आता खरं म्हणजे मी जागेवर बसायला पाहिजे आणि मग बाकी म्हणत असतील का आता 2 मिनिटाची केव्हा संपताय, परंतु मी आता आणखीन थोडासाच वेळ घेते, जास्त घेत नाही, की एवढी उत्कृष्ट वाटचाल ज्यांनी केली, 75 वर्षाचं आयुष्य जेवढं सुंदर ह्याच्यामध्ये घालवलं, त्याला अनेक जण कारणीभूत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कारणीभूत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची बायको. त्यांची साथ मिळाल्याशिवाय एवढी वाटचाल चांगल्या अर्थाने कोणाचीच होत नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं की आत्ताच्या या शुभप्रसंगी त्यांना देखील काहीतरी भेट द्यावी आणि ती भेट मीही देतो. त्यांना द्या. नाही तू दाखवतो. त्यांना द्यायचं. या प्रसंगी मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जे खायचं, पोट भरलं चांगलं, टेस्टी आहे फूड. आजोबाचं मी स्वतः पाहिलेले आहेत जे स्केचेस ड्रॉ करतात, ते अमेझिंग स्केचेस ड्रॉ करतात अक्षरशः. म्हणजे आणि इनफॅक्ट ते जे ज्यांचं स्केच ड्रॉ केलं, फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर असो किंवा कुणी असो, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांचे सिग्नेचर्स घेतलेत त्याच्याखाली. असं मोठं कलेक्शन आहे त्यांच्याकडे अँड इट्स व्हेरी अमेझिंग. आता अर्चना मामी, व्हेरी इज अर्चना मामी. Thank you. I am a born lecturer, so I will continue my speech for 15 minutes at least. सगळ्यात पहिल्यांदा काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जरी काकांनी आम्हाला सांगितलं होतं की असं फॉर्मली काही करायचं नाही आहे वगैरे वगैरे वगैरे, पण तरीसुद्धा तुमच्या सगळ्या नातवंडांचा उत्साह इतका जास्ती आहे की आम्ही कितीही कर्टेल करायचा, शॉर्टमध्ये प्रोग्राम करायचा ठरवला तरी तो असा छान इलॅबरेट प्रसंग झालेलाच आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट आजच्या दिवसाची अशी आहे की आई आज इथे येऊ शकल्या आहेत. बरीच वर्ष गणपतीला लक्ष्म्यांना सुद्धा आईंना येता येत नाही, पण आईंची जरा सगळ्यांनी मिळून हिंमत थोडीशी वाढवली. आई आज इथे आहेत हे ह्या प्रसंगाचं विशेष वैशिष्ट्य आहे. हो, जितू भाऊजी आहेत हेही वैशिष्ट्यच आहे या प्रसंगाचं. आमच्यासाठी तरी अप्रूपच आहे आम्हाला तुमच्या प्रेझेन्सचं. आज काकांबद्दल सगळेच जण छान छान बोलत आहेत. मी माहेरी जेवढी वर्ष राहिली आहे तेवढीच वर्ष आज मी सासरी माझ्या राहिलेली आहे. त्यामुळे मला माहेर आणि सासर हे वेगळं असं जाणवतच नाही. आता माझं सासरच माझं माहेर आहे. मी एका वाक्यात असं सांगू इच्छिते की मी काकांची 5वी मुलगी आहे. मला असं कधी त्यांनी पहिल्या दिवसापासून जाणवू दिलं नाही की मी त्यांची सून आहे. आईनी आणि काकांनी सुद्धा. मी पहिल्यापासून त्यांच्यावर तसंच प्रेम, तसाच त्यांच्याबद्दलचा अभिमान आणि तसाच त्यांच्यावर मी अधिकार गाजवला जसा कदाचित माधुरीताईंनी गाजवलेला असेल. सगळ्यात माझ्या बाबतीत काकांचं मला जे जाणवलं आणि जास्ती अपील झालं ते असं की मी MSc करत होते जेव्हा माझं लग्न झालं तेव्हापासून, म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासून जेव्हा माझं लग्न झालं आणि आत्ता वयाच्या कितव्या त्यांनी सांगणार नाही बिकॉज आय एम स्टक ॲट 25. आत्ता माझ्या वयापर्यंत मी पूर्णपणे एवढी वर्ष अभ्यासच करत आले आणि प्रत्येक वेळेला काकांच्या मोटिवेशन शिवाय तो माझा अभ्यास कधीही पूर्ण झाला नाही. MSc असू दे किंवा PhD असू दे किंवा त्याच्यानंतर माझं कॉलेजमधलं लेक्चरशिप माझी असू दे. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही लंडनमध्ये होतो तेव्हा मला घरी बसून कंटाळा आला म्हणून मी क्लिनिकल रिसर्चचा कोर्स केला.
तेव्हाही काका स्वतः जेव्हा लंडनला आले होते, सकाळी 10 वाजता मुलं शाळेत गेल्यावरती स्वयंपाक वगैरे झाल्यावर मला म्हणायचे, तू कधी बसणार अभ्यासाला, काही राहिलं असेल तर मी बघतो, पण तू अभ्यासाला बस. तर काकांनी स्वतः जातीने लक्ष घालून, मी सून असूनही त्यांनी मला मुलगी मानलं, मी त्यांना वडीलच मानलं, पण त्यांनी माझ्या शिक्षणावर प्रचंड जोर दिला आणि दर वेळेला त्यांनी मला मोटिवेट केलं. त्याचेच आत्ता मी हा दिवस बघते आहे की मी आज HVPS इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन बघते, किंवा 15 वर्ष मी झिंझुनवाला कॉलेजमध्ये लेक्चरशिप केली. हे सगळे ही जे मी आज केलेलं आहे ते पूर्णपणे काकांनी मला मोटिवेट केलं, आईनी सपोर्ट केलं, ह्याच्यामुळेच झालेलं आहे. बाकी मी काकांबद्दल सासरे म्हणून काही बोलणारच नाही, कारण मी सांगितल्याप्रमाणे मी त्यांची 5वी मुलगीच आहे. आजही मी त्यांच्यावर तेवढाच अधिकार गाजवते. मी कधी सकाळी उठून त्यांना फोन करते, काका आज संध्याकाळी प्लीज या ना, मला थोडा प्रॉब्लेम आहे, किंवा कधी रविवारी हक्काने त्यांना सांगते की नाही आज तुम्ही इथे यायचे, ताईकडे जायचं नाही आहे म्हणून. इतका अधिकार मी काकांवर अजूनही गाजवते. काकांना परत एकदा आज वाढदिवसाच्या शुभेच्छा. काकांचा असाच सपोर्ट, आधार, आशीर्वाद आमच्या मागे कायम राहो अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. थँक्यू. ओके, 2 मिनटं सांगितली होती. हां, नाही, प्रत्येक जास्त मिनिटाला एक जास्ती स्वीट खायची आहे. लिपस्टिक लागली. एनिवे, थँक्यू मम्मा. अँड नाही, तुमचं खूप झालं. मला आता कळलं प्रॉब्लेम काय आहे. मला दोघेही जावयासारखे वागवतात. दॅट्स युअर कॉल. एनिवे, आता हे सगळं झालं पॅरेंट्सचं, आणि ते बोलले, त्यांनी ते 2 मिनिटाचं 20 मिनिटं केलं, आणि ते बोलले. पण आता आम्ही जे केलंय तुमच्यासाठी, दॅट वी लाईक टू परफॉर्म इट फॉर यू. आता चिन्मय गिटारवरती एक गाणं वाजवायला येणार आहे. सो प्लीज वेलकम हिम. अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर चिन्मय. प्लीज, चिन्मय शिरपूरकर. भाषणात एवढा चांगला नाही आहे, म्हणून मी फक्त त्यांना हॅपी बर्थडे वाजवणार, आणि अजून एक त्यांचं एक जुनं गाणं जे त्यांना बहुतेक आवडेल. अजून एक त्यांचं आवडतं की नाही मला नाही माहिती.
performance is from Devika. Nikita. Nikita. Nikita is showing some of her art. Okay, ladies and gentlemen, a big round of applause for Nikita. Llegó el momento, caen las murallas, va a comenzar la única justa de las batallas. No duele el golpe, no existe miedo, quítate el polvo, ponte de pie y vuelves al ruedo. Y la presión se siente, espera en ti, tu gente. Ahora vamos por todo y te acompaña la suerte. Mira, mira, sangre, porque esto es África. Mira, 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 sangre, porque esto es África. Oye tu Dios y no estás solo, llegaste aquí para brillar, lo tienes todo. Ahora se acerca este momento, vas a ganar cada batalla, ya lo que siento. Hay que empezar de cero para tocar el cielo. Ahora vamos por todo y todos vamos por ello. Mira, mira, Tanganyika, porque esto es África. Mira, mira, es que mira, mira, Tanganyika, mira, mira, es que mira, mira, Tanganyika, porque esto es África. Please, people, big round of applause for Nikita. Brilliant performance. Yes, yes. ती शिकायला येणार आहे, निकिताकडे शिकायला येणार आहे. Yes. आजोबा अजून देविकाला पण परफॉर्म करायचं आहे आणि एक सरप्राईज परफॉर्मन्स पण आहे तुमच्यासाठी. बट टिल देन आपण ते थोडं नंतरसाठी ठेवूया. नेहाताई आणि मी विचार केला आहे, इन्स्टेड ऑफ परफॉर्मिंग आम्हाला तुमच्याबद्दल फार क्युरिओसिटी होती, म्हणून आम्ही तुमची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. इफ यू डोंट माइंड, प्लीज जॉइन अस. आम्ही आता या मुलाखतीची सुरुवात करणार आहोत. पर्सनली हा मी आणि नेहाताई जेव्हा बसून बोलत होतो तुमच्याबद्दल आणि काय करायचं 75th बर्थडे सेलिब्रेशनसाठी, तेव्हा आम्हाला जाणवलं की तुमच्याबद्दल अशी खूप गोष्टी आहेत जी आम्हाला खरं माहीत नाही आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही शाळेत कुठे गेलात आणि कॉलेजमध्ये काय करत होता वगैरे वगैरे. तर असे आम्ही एक 4-5 क्वेश्चन्स आम्हाला आहेत तुम्हाला विचारायचे. सो प्लीज आन्सर इट. या. तर आपण तुमच्या लहानपणापासून चालू करूया. तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं बालपण कुठे गेले, तुम्ही कोणत्या शाळेत होता, याबद्दल काही सांगाल का?
प्रश्न अगदी सोपं वाटला मला, तसं काही म्हणजे अडचणीचा नव्हता. मला वाटलं तुमची प्रश्नाची सरबत्ती काहीतरी अडचणीच्या प्रश्नापासून सुरुवात होईल, पण नंतर येणार आहे. जन्म हा एक छोट्याशा गावी आवाड शिरपुरा नावाचं गाव आहे तिथे झालेला. बालपणी साधारणपणे तिथेच जाणार होतं, पण पुढे शिक्षणासाठी आम्ही लातूरसारख्या एका त्यावेळच्या समजल्या जाणाऱ्या शहरामध्ये गेलो आणि तिथल्या मारवाडी राजस्थान म्हणून एक चांगली शाळा होती, त्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं. पूर्णपणे शिक्षण आमचं फ्रीशिपवर झालेलं आहे, स्कॉलरशिपवर झालेलं आहे. आणि बालपण ज्याला म्हणाल ते बालपण असं नव्हतंच, ते काही केवळ शिक्षण आहे की शिक्षणच होतं. म्हणजे आनंदाचं जे बालपण असतं, आजकालचे जे बालपण आहे सगळे तुमचे की तुम्हाला खेळायला मिळेल वगैरे, तसं काही आम्हाला मिळत नव्हतं. शाळा, मास्तर, मारकुटे मास्तर सगळे, कधी कधी डस्टर फेकूनही मारायचे. नियम चुकवायचा प्रयत्न करायचा आपण, पण त्यांचा नियम लागायचा. तरी पण अशा ठिकाणीच आमच्या शाळेत शिक्षण झालं, पण त्यामुळं शिक्षण चांगल्या प्रकारे झालं. दुसरा प्रश्न. ओके, दुसरा प्रश्न असा आहे, हां, तुम्ही आता लातूरमध्ये कॉलेजमध्ये गेला होतात असं सांगितलं आणि कॉलेजमध्ये पण तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली होती. तर ते म्हणजे तुमच्या कॉलेजमधल्या ॲक्टिव्हिटीज काय होत्या? तुम्ही जसं म्हणालात ते त्यावेळेचं तुम्ही शहर मानलं गेलं होतं, त्यावेळेच्या ॲक्टिव्हिटीज काय होतं? आणि मोस्टली देविकाला असा प्रश्न होता की तुमची कॉलेजमध्ये अशी कोणती गँग किंवा काय होती का? नाही, कॉलेज लातूरमध्ये आम्ही फक्त मॅट्रिकपर्यंत होतो. त्यावेळेला त्या गावात सुद्धा SSCचं सेंटर नव्हतं, म्हणजे 10वीचं सेंटर नव्हतं. आम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा द्यायला जावं लागत असे. कॉलेज त्या काळामध्ये कॉलेज असं ह्या निजाम स्टेटमध्ये कुठेही नव्हतं एक्सेप्ट हैदराबाद. त्यामुळं आम्हाला आता सगळीकडे कॉलेजेस झाले, त्यावेळेला कॉलेजेस वगैरे नव्हते, तर त्यामुळं आम्हाला हैदराबादला शिकायला जावं लागलं. हैदराबादच्या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. गँग वगैरे हा प्रकार त्यावेळेला काहीही नव्हता, ॲब्सोल्युटली काहीही नव्हता. कारण प्रत्येक विद्यार्थी जो यायचा तो साधारणपणे शिकण्यासाठीच यायचा आणि त्यामुळं हे गँगवार वगैरे तसले काही नाही. हां, इलेक्शन्स वगैरे असायचे आणि नॅचरली इलेक्शन्समध्ये आम्ही भाग घेतलेला. आणि मी डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये मात्र दीपक म्हणाला तसं डिबेटिंगमध्ये मग ते पहिल्यापासून अगोदर आघाडीवर असायचं. ज्यावेळेला मला विचारलं जायचं की डिबेटिंग कॉम्पिटिशन कब रखेंगे, आम्ही उत्तर द्यायचं अभी कर लेते हैं, असं उत्तर द्यायचं, अभी कर लेते हैं चलो. शिक्षणाच्या बाबतीत मात्र फारसं काही चमकणं वगैरे असं नाही झालं. कसं तरी आपलं फर्स्ट क्लास वगैरे सेकंड क्लासपर्यंत पोहोचायचं आणि पुन्हा बॅक टू पेव्हिलियन असं असायचं आमचं. गँग अजिबात नाही, प्रेम प्रकरण अजिबात नाही. कारण आमच्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलरली आमच्या वेळेला आमच्या क्लासमध्ये एकही मुलगी नव्हती. त्यामुळं आजोबांचा दिवस आहे, माझ्या कॉलेजमध्ये पण एकही मुलगी नव्हती. ओके, मुंबईत कसं आलात? हां, विचार सॉरी. बेसिकली आता देविकाचा प्रश्न सॉल्व्ह झाला की आजोबा फार स्टुडियस होते, खूप जास्त स्टुडियस होते. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही गावातले राईट, तुम्ही गावाकडून मुंबईमध्ये कसा डिसिजन काय होता, ट्विस्ट काय होता तिकडे जे तुम्ही इकडे असे आलं म्हणता? काही कारणामुळे आम्हाला शाळात नाही म्हणा, कॉलेज सोडावं लागलं. त्याच्यानंतर काही काळ नोकरी केली आणि पुन्हा आम्ही कॉलेजमध्ये गेलो, पुन्हा एक वर्षभर काढलं आणि नंतर मग नोकरी धरली. त्या नोकरीनंतर बदल्या होतात आणि अचानकपणे आमची बदली, अचानक नाही पण आम्हाला माहीतही होतं, पण बदली मुंबईला झाली. सुरुवातीला खूप नाराज होतो, मुंबईला यायची इच्छाही नव्हती. त्यामुळं आल्यानंतर पहिलं प्रकरण असायचं की आम्हाला परत वापस आमच्या गावाला पाठवा, उस्मानाबादला किंवा जे काय असेल ते. आमच्या डायरेक्टरने सांगितले की तुम्ही थोडे दिवस मुंबईत काढा आणि मग आम्ही तुमची बदली करू. आम्ही थोडे दिवस काढले आणि त्यांनी मुंबईहून आमची बदली परत केली. मग आम्ही त्यांना जाऊन सांगितलं की आता आम्हाला मुंबई सोडायची नाही आणि त्यामुळं मग मुंबईमध्ये स्थायिक झालो आम्ही. मग तुम्ही
तुम्हाला बदली सेवा मिळाली तरी तुम्ही मुंबईत राहिला होतात, पण मग तुम्ही जसं म्हणाला तुम्हाला गावात परत जायचं होतं, मग तशा तुम्हाला नातेवाईकांची आठवण नव्हती काय येत गावातली? तुम्ही त्यांना मिस नाही करायला लागलात? नाही, सुरुवातीच्या काळामध्ये अगदी लहान मुळा बाळा सगळं आम्ही गावाकडे जायचे, सणवार करायचे, परत यायचं. आणि लकीली आमच्याकडे त्यावेळेला जॉईंट फॅमिली सिस्टम होती, बदल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो, पण सणवार वगैरे असे एकत्र व्हायचे. त्यामुळं या मुलांना घेऊन सगळ्यांना घेऊन आम्ही गावी जायचे, दसरा दिवाळी वगैरे करायचं, परत यायचं. काही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या की आम्ही गावी जायचे आणि परत यायचे. आणि त्यावेळेला त्यांनाही आवड होती. ज्यावेळेला अर्थात पुन्हा ज्यावेळेला शिक्षण सुरू झाले त्यावेळेला मग त्यांचंही जाणं बंद झालं आणि माझंही हळूहळू कमी झालं तिकडे जाणं. अच्छा, तर आम्ही तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही योगा टीचर होता, ठीक आहे. तर आणि फक्त आम्हाला पास्ट असं माहिती आहे की तुम्ही म्हणजे एक मंत्रालयामध्ये काम करायचा वगैरे. तर व्हॉट वॉज दिस चेंज, म्हणजे कधी हे चेंज झाला सगळा, जे तुम्ही सरकारी होता आणि आता अचानक योगा, एक्झॅक्टली ऑपोजिट? एक मिनिट थांबा, म्हणजे संदीप काकाने सांगितलं आपल्याला की तुम्ही नोकरी सोडल्यावर तुम्ही शिर्डीला गेलात, म्हणजे व्हॉट वॉज दॅट स्टेप? असं काय मोटिवेट केलं किंवा कोणत्या गोष्टीने तुम्हाला इन्फ्लुएन्स केलं टू बिकम सच अ वंडरफुल योगा टीचर? नोकरीमध्ये असणारे सगळेच लोकांना माहीत आहे की नोकरी कशा प्रकारची असते आणि त्यामुळे मी ठरवलं की पुढे आपल्याला नोकरी ही करायची नाही. तरी पण शिर्डी संस्थानमध्ये एक ऑफर आली होती म्हणून 1 वर्षाकरता आम्ही तिथे जाऊन आलो आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची नोकरी न करता आपण स्वतः काहीतरी करावं आणि नोकरी सोडून दुसरं काहीतरी उद्योग करावा की ज्याच्यामुळं आपण ठीक राहू. त्यावेळेला दुसऱ्याला ठीक करण्याचा हा काही हेतू नव्हता, फक्त स्वतः चांगल्या प्रकारे राहायचं हा हेतू होता. त्यामुळे योगा हा एक मार्ग आम्हाला चांगला वाटला म्हणून त्याच्यामध्ये आम्ही घुसलो. थँक्यू. एक मिनिट, पुढचा प्रश्न आहे. बेसिकली आता म्हणजे बरेच प्रश्न आहेत, खूप विचारायचं आहे आणि असं आपण बोलत बसू आपण तिघं आणि बाकी सगळ्यांना इग्नोर करू शकू आपण, त्याच्यात काय मोठी गोष्ट नाही, पण ते सगळं थोड्या वेळाने करू, थोड्या 2-3 दिवसांनी भेटू तेव्हा करू. पण मोस्टली आता सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना, युअर ग्रँडचिल्ड्रन, तुमचे चिल्ड्रन, अँड आम्हाला तुम्ही कोणता असा मेसेज द्याल प्लीज? इतक्या लवकर मेसेजवर आला? निशिकांत मामानी प्रश्न विचारलाय, तुम्ही जेव्हा हैदराबादला होता तेव्हा जेव्हा ते हैदराबाद फ्री झाला तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं असं मामा म्हणाला. हां, ॲक्च्युली आम्ही हे स्वातंत्र्य 1947 किंवा 48ला निजाम स्टेट वर्सेस ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचे युद्ध, वार ज्याला म्हणतात ती जवळ समोरासमोर सुद्धा बघितलेली आहे. पण त्याला स्वातंत्र्य सैनिक वगैरे असं आम्ही काही झालो नाही, कारण कधी कैदेत गेलो नाही. आम्ही मुलं होतो, पळून जायचे, आपलं समोर बंदूकधारी आला की पळून गेलं आपलं. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्य सैनिक वगैरे काही झालेलं नाहीत. पण ह्या सगळ्या बाबी बघितलेल्या आहेत. निजाम स्टेट, दुसरी स्टेट, ते राज्य कसे असतात, हे राज्य कसे असतात, हे आम्ही सगळे बघितलेले आहेत. आणि सध्याचे सुद्धा राज्यकर्ते कसे आहेत हे मंत्रालयात असल्यामुळे आम्ही जवळून बघितलेले आहेत. आता तुम्ही म्हटलं एवढ्या लवकर करताय म्हणून मी आता बसून प्रश्न सुचवत होतो, म्हणून माझा एक प्रश्न आहे. या चौघांपैकी आत्या, डॅडी, दीपक काका, जितू काका, ह्यामधलं सर्वात खोडकर कोण होतं? आणि प्रत्येकाची प्लीज एक अशी मस्ती त्यांनी केलेली मला सांगा प्लीज. नाही, मस्ती वगैरे करणे हा मुलांचा नैसर्गिक हक्क आहे आणि त्यांनी ती केलीच पाहिजे. प्रत्येकजणच खोडकरे असायचे, प्रत्येकजणच, पण साधारणपणे अभ्यासामध्ये खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी प्रगती केलेली होती. आणि पुढे चालूनसुद्धा जे काही त्यांनी मिळवले ते त्यांच्या कर्तबगारीवरच मिळवलेले प्रत्येकाने. म्हणजे असं नाही की फक्त आपण सपोर्ट केलो, मुलं सुना ह्या सगळ्यांनी, ह्या प्रत्येकाजवळ एक पोटेन्शियल होतं आणि त्या पोटेन्शियलचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळंच आज आपण हे सगळं बघतोय की वी आर ॲटलिस्ट वेल सेटल्ड, चांगल्या प्रकारे.
दे हॅव पुट इन लॉट ऑफ एफर्ट्स प्रत्येकाने. आता मुलांनी तर केलेलेच, पण सोनाने सुद्धा नंतर कितीतरी प्रयत्न केलेले, त्यामुळेच ते आज ऑल वेल सेटल्ड आहेत. आता मला थोडं माझ्याबद्दल असं सांगायचं आहे की हा इथपर्यंत मी जसा पोहोचलो आहे त्याची कारणं कशी आहेत, की तुम्ही म्हणाल की 75पर्यंत राहिलात आणि हे कसं आहे. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टी मला सांगायच्या वाटतात तुम्हाला. मी उपदेश म्हणून करत नाही आहे. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपण डॉक्टरला जवळचं करायचं, डॉक्टर जवळ करायचा, मित्र करायचं त्यांना. डॉक्टरांना 2-3 महिन्यांना जाऊन भेटायचं, त्यांचा सल्ला घ्यायचा आणि दॅट हेल्प्स यू ए लॉट. त्याच्यामध्ये तुम्हाला मॉरल सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे मिळतो. म्हणून पहिलं क्रेडिट जे जातं की वयस्कर माणसं बऱ्याच दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे राहू शकतात, त्याचं कारण म्हणजे एक डॉक्टर. तसं आपल्याकडे जे आमचे डॉक्टर आहेत ते. त्यांच्यात दुसरं असं असतं की अधूनमधून तुम्ही जरा ग्रहस्थिती बघत जावी. मी दररोज सकाळी त्या विजय केळकरचं भविष्य ऐकतो. आजचं भविष्य अफलातून होतं की तुम्ही तुमच्या नातवंडासकट, मुलाबाळासकट, सुनासकट मस्त कार्यक्रमात भाग घेणार आहात. तुळडाशीचं भविष्य होतं. म्हणून ते भविष्य हे वाचणे म्हणा किंवा त्याचा अभ्यास करणे. म्हणून कधी कधी ज्योतिषाला तुम्ही जवळ करत जा. पूर्णपणे त्याच्यावर विसंबून राहू नका, कारण इट इज नॉट ए परफेक्ट सायन्स. तरी पण आपल्याला कधी काळ कुठला चांगला आहे कुठला खराब आहे हे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं. राईट. हे झालं दुसरं. तिसरं आणि चौथं फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्झरसाइजेस चालूच ठेवले पाहिजेत. मी असं म्हणत नाही की तुम्ही योगच करा किंवा आसनच करा, प्राणायामच करा. नो, कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्झरसाइज तुम्ही करा. काही नाही झालं तर नुसत्या उड्या तरी मारा, बसल्या जागेवर काहीतरी करा. हे का मी सांगायलो की तुमच्यापैकी बरेचसे जण हे टाळतात. अभ्यास आहे की अभ्यास, पण एक 15-20 मिनटं का होईना रोज उड्या मारा, काहीतरी करा. मी आजही या परिस्थितीत असताना सुद्धा कितीही अडचण असली तरी सकाळी उठून एक 10-15 मिनटं का होईना व्यायाम करतो. म्हणून तिसरं सक्सेसफुल होण्याचा एक मार्ग आहे तो आहे तुम्हाला एक्झरसाइज, ज्यामुळे की तुमची प्रकृती चांगली राहते. आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की समोरच्या व्यक्तीला एक्सेप्ट करायला शिका. आता तुम्ही बघत असाल की आपण काही लोकांना बदलायला जातो. आपल्यामध्येच एक व्यक्ती अशी आहे की 12 तासाचा प्रवास असो, 24 तासाचा प्रवास असो, पाणी देखील पिणार नाही त्या प्रवासामध्ये. म्हणजे बाकीचे लोक त्यांच्या मागे लागतात की पाणी तरी पी, थोडं खाणं तरी खा, असं तरी खा. ती व्यक्ती शांत बसलेली असते. अरे जी व्यक्ती 50-60 वर्षात बदलली नाही तिला तुम्ही आज काय बदलायला जाणार? तिला कसं बदलणार तुम्ही? बदलू नका, उलट तिला एक्सेप्ट करा. मी जसं काही लोकांना सांगतो की हे कर, ते असं करा, तसं करा. आता ती व्यक्ती जर करत नसेल तर मला काय करायचं आहे? एक्सेप्ट करायचं आहे. म्हणजे माझ्या सक्सेसफुल होण्याचा हे 4 सूत्री कार्यक्रम आहे. पहिला डॉक्टर, दुसरा ज्योतिषी, तिसरा एक्झरसाइज आणि चौथा एक्सेप्टन्स. की समोरच्या व्यक्तीला स्वीकार करायला शिका. तुम्ही परिस्थितीलाही स्वीकार करायला शिका, कारण परिस्थिती काही वेळेला आपल्या हाताबाहेर असते, आपण काहीच करू शकत नाही. लंडनमध्ये असताना विमान वेळेवर सुटलं, आनंदाची गोष्ट आहे. तिथून वेळेवर सुटलं, इथं आल्यावर वर गिरट्या घालत राहिलं. अर्धा-पाऊण तास झाला, 1 तास झाला, वरच गिरट्या घालतंय. स्वीकार करा, चिडू नका. हे महत्त्वाची 4 म्हणजे माझ्या जे आयुष्यामध्ये आलेत हे 4 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं मी जरा यशस्वी झालो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुलांनी जरी खूप सांगितलं असलं, सुनांनी जरी खूप सांगितलेलं असलं तरी इट विल दे, त्यांच्यामध्ये ती क्षमता होती की आपण पुढे जायचं, आपण पुढे शिकायचं आहे, आपल्याला पुढं पडलंच पाहिजे, आपण अभ्यास केलाच पाहिजे. ही जिद्द त्यांच्याजवळ होती, म्हणून ते काहीतरी करू शकले. हां, आपला आईवडिलाचा सपोर्ट असतो, पण मुलामध्ये जिद्द हवी. येस, आय वॉन्ट टू डू दिस अँड आय विल डू दिस. ही जिद्द जर असेल ना तर डेफिनेटली द वर्ल्ड इज युअर्स.
Very well said, Azuba. Very well said. That's it. That's it. You're free to go. Yeah, you're free to go. Please. Okay, once again, a big round of applause for Azuba, please. Round of applause. Devika, please. आता नाही मी इंटरव्ह्यू घेतला आता एक मिनिट जरा विचारूया एक सरप्राईज परफॉर्मन्स प्लीज वेलकम मानसी केसकर शी इज गोइंग टू डान्स फॉर अस टुडे हॅपी बर्थडे आणि हा डान्स बघा प्लीज राउंड ऑफ अप्लॉज मानसी ताई मेरे ढोल ना सुन मेरे प्यार की धुन मेरे ढोल ना सुन मेरे ढोल ना सुन मेरे प्यार की धुन मेरे ढोल ना सुन मेरी चाहती फिजा में बही जिंदा रही मेरे ढोल ना सुन मेरे प्यार की मेरे ढोल साथी रे मरती भी तुझको चाहेगा दिल तुझे ही बेचैनियों में आएगा दिल साथी रे मरती भी तुझको चाहेगा दिल तुझे ही बेचैनियों में आएगा दिल मेरे गीतों के साए में तेरी राहतों की खुशबू है तेरे बगैर क्या जीना मेरे रोम रोम में तू है मेरी चूड़ियों की खन खन से तेरी सदाएं आती है ये दूरियां हमेशा ही नजदीक हमको आती है मग सनि धनि सगम
మదని 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 ధనిత్స 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 మదన్ని 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 మదనిస 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 సనిధమ 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 मेरे मेरे प्यार की मेरे ती माझ्याकडनं शिकलेली सगळं. आय एम द टीचर. या टॉक टू युअरसेल्फ. एनिवे हां एवढा वेळ नाही तिला, एवढा इम्पॉर्टन्स द्यायचा नाही आहे. काकांचे जे 75 वर्षाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जेवढे म्हणून फोटोग्राफ्स आम्हाला डिग आउट करता आले, आता ह्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांनी मदत केली. आम्हाला काही इंग्रजीतून काही येत नाही, आपलं मराठीतून 2 शब्द. अशा प्रसंगी हे मुलांनी सगळं आनंदाचं अगदी छान केलेलं आहे, पाहून आनंद वाटला. पण अशा वेळेला थोडा अध्यात्मावरही काही, हे कलियुग आहे त्याच्यामुळे त्याचे 2 शब्द बोलायला पाहिजे. म्हणून हे जे आता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ते म्हणजे असं अध्यात्मावर आहे. ते कसं आहे, त्याला नावं दिलेत सासू सासरी आमकं, पण तसा प्रसंग काही नाही. हे आपल्या शरीरामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार हे जे सगळे आहेत तर ह्यांचं आता सगळं मागमूस पुसून टाकला पाहिजे. आपण सगळ्या ह्याचं निवारण करतो. हे कलियुग आहे, येणारच आहे. कलियुगाचं आपण काही निवारण करू शकत नाही, परंतु आपला हरिनाम घेऊन, अध्यात्मावर काही बोलून, संतांच्या चरणाचं दर्शन घेऊन आपण त्याचं निवारण करू शकतो. तर त्याच्यावर मी थोडं सांगणार आहे. आमच्या मुक्ताबाई ज्ञानेश्वराची बहीण, आणि त्यांनी ह्या सगळ्यांना बाजूला सारून आणखी गुरुला शरण गेलेले आहेत. म्हणून मग आमच्या त्याच्या काव्यामध्ये असं आहे की त्या काय म्हणतात, जाते माहेराला बाय मी जाते माहेराला, जाते माहेराला बाय मी जाते माहेराला, माझ्या मूळ घराला, माझ्या मूळ घराला, जाते माहेराला बाय मी जाते माहेराला. असं म्हणून त्या काय गुरु घरी माहेराला गेल्या आणि त्यांनी ही नावं जे दिलेत तर ते असे आपल्या संसारामध्ये जे आहे त्याच्यात दिलेत सासरी. पण तसं नाही, हे आपल्या शरीरातले सगळे षड्विकार आहेत ना, षड्रिपू, हे त्यांना घालवून त्या गुरुला शरण गेले. तर त्या काय म्हणतात, त्या म्हणतात माझ्यामुळे ते 3 सासरे, बरं का, 2 वाईट बरे, एक त्यात गरीब बिचारा, म्हणजे सत्वगुण जो आहे तो गरीब आहे. त्याला कोणी सात्विक माणसाला कोणी मानत नाही, त्याला म्हणजे सदा दंडी मडपीच असते. जे धार्मिक असते ते त्यांना म्हणतात सत्व. त्यात एक गरीब बिचारा, अहो मानित नाही त्याला, जाते माहेराला. अशा आमची मुक्ताबाई म्हणजे ज्ञानेश्वराची आली नाही. तर त्या म्हणतात तो गरीब आहे, त्याला कुणी मानत नाही, पण असं त्याला सगळं हे करून मी माहेराला चाललेले आहे. तर ते माहेर पण परत काय म्हणतात, माझ्यामुळे ते 6 दीर, 6 मुलं होते त्या बाई, बरं का. तर ते माझ्यामुळे ते 6 दीर, दीर म्हणजे कोणाला नाव दिले, काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ, अहंकार. सासू मोठी दांगडी कल्पना, ती कशी होती, ती तर फार होती, म्हणजे ते परमात्माच्या दर्शनाला आणि त्याच्याकडे वळूच देत नव्हती. सासू मोठी धांगडी
आता तुम्ही सगळ्या महिला आहेत तर काय केलं तिनं म्हणून विचारतात, पण तिनं काय केलं? तिनं कधी नाही देवाला जाऊ द्यायचं नाही, काही नाही परमार्थ. अहो धरते गालूची गाल बाई जाते माहेराला, धरते गालूची गाला बाई जाते माहेराला, माझ्या मूळ घराला. मूळ घर म्हणजे गुरुचे चरण. हां, देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ गुरु. बरं पुन्हा काय म्हणते, खूप तिच्या मागं व्याप होता. पुन्हा 6 नंदा होत्या, 6 दीर्घधागी. माझ्या मुळच्या 6 नंदा जावं, त्या कोणत्या? आशा मनशा तृष्णा कल्पना इच्छा वासना. अहो काय सांगावं, ती गांजून गेली. ती काय म्हणते, सूड घेतला असाही जनीन. थोडं इकडं तिकडे जायचं म्हणलं तर मला सोडित नाहीत, मंदिरात जाऊ देत नाही, दर्शन घेऊ, तरी पण मी जाते सगळ्यांना ऐकून. सूड घेतला असाही जनीन. मग काय करायचं आता, त्याने सूड घेतला तर मी गपचूप निघून जाते. मानित नाही त्याला बाई जाते माहेराला, मानित नाही त्याला बाई जाते माहेरा. अशी म्हणून त्या मूळ घराला मुक्ताबाई निघून गेल्या. अखेर शेवटी म्हणतात आपल्याला संसार कुणाबरोबर करायचा असतो, म्हणजे इथं ज्ञानाची उपमा दिलेली त्याला. तर आपले पतिराज असतात, त्यांनी तरी व्यवस्थितशीर सगळं सांगून ज्ञानाची प्राप्ती करून काही करावं नाही. मग मुक्ताबाई काय म्हणतात, त्या म्हणतात, अहो मोठ्या हौशेने पती केला. हौशेनं केला म्हणजे ज्ञानाच्या जवळ गेली. मोठ्या हौशेने पती केला, जाऊन राहिले त्याच्या घराला. तो मौनेची राहिला. त्या मुलाच्या अंतरी मुंबई पाहिलं का, वाटलं काहीतरी. तो मौनेची राहिला, बोलत नाही मला बाई जाते माहेराला, बोलत नाही मला बाई. मग काय करावं म्हणे. मग या अशा अज्ञानामध्ये काय का, तरी पण मी धट्टपणा करून मी माझ्या माहेराला निघून, हे मला त्रास सहन होत नाही. म्हणजे या हे जे शरीर आहे याच्यामध्ये हे षड्विकार भरलेले आहेत, त्याचा त्रास मला सहन होत नाही. ऐशी मुक्त आई गांधली, जाऊन तेथेची राहिली, शरण सद्गुरूला गेली. मूळ स्वरूपाला जाते माहेराला, मूळ स्वरूपाला जाते. तर हे आता वयामानानं हे समजलं पाहिजे की मूळ स्वरूप जे अध्यात्माकडे वळलं पाहिजे, परमेश्वराकडे वळलं पाहिजे. अशा प्रकारे आमच्या काकाने केलेलं आहे. पहिलं काय झालं गेलं सगळं गेलं, परंतु आता गुरुजी झाले. म्हणून मला हे सांगावं असं वाटलं, म्हणून हे 2 संतांचे वाक्य मी अशा प्रसंगी सांगितले. धन्यवाद आई. Well friends, now it's time for cake. 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 Happy birthday to you.
जो आई इंजॉय वैसे जो आपने सब किया वो मुझे समझ आया, तो मैं बोल नहीं सकती हूँ, पर मैं थोड़े से शब्दों में इनके बारे में ज़रूर कुछ कहना चाहूँगी। मेरा इनके साथ बहुत सालों से हम इकट्ठे काम कर रहे हैं और हम घर में भी बहुत बात करते हैं कि अगर शिवपुरकर जी जैसे सारे लोग हो जाएं तो ये संसार ही बदल ये इतने अच्छे इंसान हैं कि बहुत कम आजकल के ज़माने में इतने सेल्फलेस लोग मिल सकते हैं आप। सो आई रियली विश ऑल द बेस्ट फॉर हिम, गुड हेल्थ, प्रॉस्पेरिटी एंड बैलेंस स्टेट ऑफ माइंड। थैंक यू। हॅलो एव्हरीवन, आज मला असं वाटतं म्हणजे जेव्हा 15 वर्षापूर्वी आय जॉईन योगा इन्स्टिट्यूट, स्वतःला काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून, पण तेव्हाही असं वाटायचं माहिती आहे, आय हॅव डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन, आय हॅव डन दिस कोर्सेस, आय हॅव डन सो मेनी वर्कशॉप्स, पण आपल्याला जे काही येतं ते दुसऱ्यांना सांगायचं किंवा शेअर करायचा हा कॉन्फिडन्सच नव्हता. आणि आज ही जी अरुणा दिसते टोटली ट्रान्सफॉर्म, कारण हे बाकीचे नॉट ओनली आमचे जे स्टुडंट्स आहेत इथे, तेही सगळे जे बोलतात की यू आर टोटली डिफरंट पर्सन, दिस इज बिकॉज ऑफ फुल क्रेडिट आय गिव्ह इट टू शिरपूरकर. आणि त्याच्यामुळेच मला वाटतं की जी काही थोडंसं म्हणजे इगोलेसनेस किंवा जी ह्युमिलिटी जी आहे और टोटली डिफरंट अरुणा, बिकॉज ऑफ यू सर. सो थँक्यू सो मच. पहिले तर वाढदिवसाच्या शुभेच्छा करते सर. अगदी प्रणाम करून एवढ्यासाठी म्हणते की जसं अरुणा म्हणाली की 15 वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो, तसे सरांच्या बरोबर आम्ही एकत्र आहोत. आणि ह्या 15 वर्षामध्ये आमच्या ज्या पर्सनॅलिटीमध्ये जे चेंजेस झाले ते मला असं वाटतं की सरांमुळेच झालेले आहे असं मला वाटतं. आणि ते फक्त आमचे गाईड नाही तर ते आमचे वडील आणि मित्र असे दोन्ही आहेत. त्यामुळे आज आम्ही वडिलांच्या नजरेतनं त्यांना बघतो आणि प्रणाम करतो. I have everything to say, whatever they have said. I want to just add the same thing as Aarti has said. Because of sir, I am what I am, and he's all our friend, philosopher, guide, and sounding board also. So thank you very much, sir. We always remember you all the time. आजच्या उत्सव मूर्तीकडे बघितलं की मूर्तिमंत उत्साह कसा असतो ते कळतं. आणि त्यांचा उत्साह, त्यांच्यापासूनची आजची तिसरी पिढी जी आहे, त्यांची नातवंड, त्यांच्यात बघून आज फार आनंद वाटतो. आजच्या प्रसंगी मी माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. परंतु त्यांचं एक उदाहरण म्हणून मी माझ्या अनेक पेशंट्सना आजपर्यंत सांगत आलो की माणसानं आयुष्य रिटायरमेंट झाल्यानंतर कसं जगावं. शिरपूरकर साहेबांच्याकडे बघा. बरेच लोक त्यांना जे ओळखतात त्यांना ते माहीत असतं, जे ओळखत नाही त्यांना मी ते सांगतो की या माणसाने 58च्या नंतर काय केलं. 58 पर्यंत सगळ्यांनी नोकरी केली, 58च्या नंतर यांनी काय केलं ते बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे आणि तसंच काहीतरी करण्यासारखं आहे. सद्गुरू झाले की मला वाटलं दाढी वाढवतील, जटा वाढवतील आणि काहीतरी त्यांच्या नावाचा एखादा मंत्र लोकांना ते देतील. तसं काही झालं नाही. त्यांनी एक अतिशय चांगला सद्गुरू, एक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड या नात्याने कसा असावा हे सगळ्यांना दाखवून दिलं असं मला वाटतं. आजच्या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण थांबवतो. कविता खास तुमच्यासाठी नाही पण तुमच्या वयासाठी आहे. शाळा धड्या मागुनी धडे गिरविता शिक्षण संपत नाही. धड्या मागुनी धडे गिरविता शिक्षण संपत नाही. या शाळेचा मास्तर कुठला कुणीच सांगत नाही. कुठे लेखणी कागद नाही, कुठे हजेरी पुस्तक नाही. यावे जावे कुणी कधीही कुणीच अडवत नाही. या शाळेचा मास्तर कुठला कुणीच सांगत नाही. या शाळेची खुळीच स्पर्धा, जीव भागला अर्धा अर्धा. डाव मांडला पुरता कोणी कधीच खेळत नाही. या शाळेचा मास्तर कुठला कुणीच सांगत नाही. पास कुणी नापास येथला कुठे अवाक्षर नाही. कुणान कळते लिहिले अक्षर कुणीच साक्षर नाही. प्रवेश पहिला या शाळेचा होणारी ती पहिली शिक्षा.
दुसऱ्या शिक्षेमधून कुणीही कधीच सुटला नाही. या शाळेचा मास्तर कुठला कुणीच सांगत नाही. या शाळेचा मी विद्यार्थी शिकतो आहे असेच काही. धड्या मागुनी धडे गिरविता शिक्षण संपत नाही. या शाळेचा मास्तर कुठला कुणीच सांगत नाही. ही कविता माझे व्याही आहेत. डॉक्टर आर बी जोशी, कर्नल डॉक्टर आर बी जोशी, माझ्या मोठ्या मुलीचे सासरे, दुसऱ्या नात्याने माझ्या बहिणीचे मिस्टर, त्यांनी केलेली कविता आहे. कर्नल माणसाची कविता. Look at this. Look at this. And look at this. See the difference. This was in US, I believe. This was in Mira Road. This is 1994 photograph taken in Shirdi, Cambridge. Buckingham Palace. Buckingham Palace, yeah. Portsmouth. Portsmouth, Pinnacle Tower. Shakespeare. Watford. Stratford. Again US. You can see a person in the glass. Chin. Azoba's mummy. Amma. Beautiful photograph. Exactly. दुर्मिळ फोटोग्राफ आहे. काकांचे आणि आईचे एकत्र फोटो खूप कमी आहेत. एक अतिशय रेअर फोटोग्राफ आहे याच्यामध्ये, विच you'll see now. Not this one. आई बघ, तुला भरपूर फिरायचं अजून. And this is the one which I was talking about. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. अभिषेक, तू किती म्हणला तरी हे सत्य आहे. म्हणूनच तुम्हाला सांगितलं ते. आता नेक्स्ट जनरेशन सुरू होते. आई काका आणि हा ताई आणि भाऊजींच्या लग्नाच्या वेळी काढलेला फोटो. मानसी आई बाबा असे दिसत आणि हे आम्ही तिघे. आणि हे चौघे. हा बघा दाढीवाला शिवाजी. डोलना. There is few family photographs you will be amazed to see. Tashmish. Just फक्त I searched a lot. I could not find a photograph with her father. Whoa! I Bappa. That's me. That's Abhishek. That's me. With Apollo ready. हाँ, exactly. Myself and Archana. जे दुसरा मुलगा आणि पाचवी मुलगी. ही आमची फॅमिली. अभिषेक, देविका. हा लंडन आहे मधला फोटो. माय स्वीट मॉम. हा दापोलीला काढलेला फोटो आहे. सबनीस काका बरोबर. आणि हा नायगारा फॉलच्या इथला फोटो. दीपक आणि स्मिता. ब्यूटिफुल, अमेजिंग. चिन्मय, look at this.
हा एक फोटो सापडला हो. तो पण मी क्रॉप केलाय, बाकीचे बराचसा क्राऊड काढलाय. निकिता हा आमचा ट्रेडिशनल फोटोग्राफ आहे, ट्रेडमार्क आहे. चला टेक इट बॅक. एक मिनिट. ओळखा कोण आहे? आजींच्या कडेवर आहे जितू काका. ओके. आणि आजच्या बाजूला डॅड आणि डॅडच्या बाजूला दीपक काका. दॅट्स राईट. हाईट वाईज कर जरा सिंपल आहे. आता दिसलं हाईट वाईजच केलं. हाईट वाईज. माझे केस भरपूर होते त्यावेळी. अभिषेक बेस्ट दिसलाय. त्यावेळी आपली दाढी वाढवायची ट्रेडिशन होती काय मला माहित नाही. माझ्याकडे चाललंय. हा मिरा रोडच्या घरी काढलेला. निकी बघ निकी. मी नाही. हे सगळे बस मध्ये भरले. मामाने फोटो सुद्धा सोडला नाही. चौघी एकत्र. बापरे. बाय गोपाळ. हा नाही जरा फॉलचा कपस. हा मी मगाशी क्रॉप केलेला. हा ड्रायव्हर बघा, चिन्मय. मग कोण आहे मध्ये? काच. अरे वा. हा कुठला फोटो? सिंगापूर. हा आपण सिंगापूर. हॅलो. हाय का वॉटरचा आहे. माहित नाही वॉटर व्हायचं. मलेशिया. पेट्रोनास टॉवर. हा कुठला आहे? हटचा आहे का? जोधपूर. Which temple is this? Windsor Castle. बकिंगहॅम. ते काय घाबरत त्याच्या जवळ गेले माहिती तिकडे त्यावेळी. विंडसरचा आहे. लंडन. किंग क्रॉस. बघा क्या बात है. रॉयल फॅमिली. दिस इज मॉडेल विलेज. दिस इज 5th of April 2008. आणि तिकडे लकीली व्हेन ही वॉज देअर वॉज अ स्नोफॉल. बालाजी टेम्पल. रिव्हर्स साइड. पोर्ट्समाउथ. कश्मीर. क्या बात है. कवर ब्रिज. केम्ब्रिज. पंटिंग करताना हा क्रॉप केलेला आहे. We have traveled so much. आम्ही थकायचो पण काका कधीच थकले नाही. I mean he has got tremendous stamina. These photos I have taken, and we roamed around in the central part of London for almost 2 to 3 hours. I was completely exhausted, but he was still excited, and he was saying, "Chal, कुठेतरी दुसरीकडे जाऊया. Come on, let's go someplace." And I was like, "Hats off to you. I can't do that." बकिंगहॅम.
Buckingham Palace. Yeah. Piccadilly Circus. वॉटरलू अभी Virginia Lake, right? London Eye. Yeah. This is Greenwich. टाइम मेरिडियन. टाइम मेरिडियन. एक पाँव पूरब में, एक पाँव पश्चिम में. शेक्सपियर्स कॉटेज. बर्थ प्लेस. तो कसं नावला की नाही. That's how it is. Trafalgar Square. Mangesh, yeah. नहीं, Sean Connery. Alfred Hitchcock. Wax Museum. Ding dong, ding dong, ding dong, ding dong. He was about to kick him, huh? St. Louis. St. Louis. Indiana. Chicago. And again, London. So we have started. So the slideshow will remain on. Okay. So you can have a look at it again and again. That's
कर गए गली आंख वांख सी लड़ गई हाँ लड़ गई बोतल शतल खली दारू शारू पी रही चढ़ गई हाँ चढ़ गई देखो देखो सब घूम रहा है देखो देखो जब झूम रहा है यहाँ वहाँ दिल ढूंढ रहा है अब खुशियों की
दूं बात बता दूं चाहे जहां दिल में छुपा बातों की बातों में दोनों मुलाकातों में ले लूं बचना है हसीनों मैं आ गया